जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडका भावा युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त। ह्या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंड्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो। तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणारे मटेरियल आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपले कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल आहे। ते टेलिग्राम चॅनल अजून देखील तुम्ही जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती डेली मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो जरा येण्या वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ना आपल्या प्ले स्टोरवरून सुपर एपन ॲप डाउनलोड करायचे। त्यानंतर ना सिंगापूरचं VPN आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर ना आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे। VPN कनेक्ट केल्याशिवाय ओपन करायचं नाही। ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे ना, म्हणजे मी व्हिडिओ दिलेला ना तो सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या ॲडवरती क्लिक करायचं। खाली कोपऱ्यातल्या ॲडचं ऑप्शन आहे ना त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना इझी आपला बिटमार्क आहे ना तर ॲड होऊन जाईल। तर या बिटमार्कवरती या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल। हे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपल्याला याचा सॉन्ग आहे ना तो भेटून जाईल। तर आता याला आहे ना आपल्याला इथे सॉन्गवरती बीट ॲड करायचे। त्यासाठी या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे। जिथे जिथे ॲनिमेशन चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे। तर तुम्हाला मित्रांनो ॲनिमेशन जे आहे ते समजतील तर तुम्ही ॲड करून घ्यायचे सगळे ॲनिमेशन जिथे जिथे आहेत ना तिथे बीट्स ॲड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी निम्मा ॲड करून दाखवलेलं आहे। तर आता पुढचं तुम्ही ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ना आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल। या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फोटोजवरती जाऊन आपला कोणता एक फोटो सिलेक्ट करून 2 बोटाने ना मोठं करायचे याला। त्यानंतर ना आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या बीटवरती येऊन इथे एक नंबरला एक स्प्लिट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल। या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। प्रत्येक बीटला एक स्प्लिट मारायचं अशा प्रकारे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे स्प्लिट होऊन जाईल। हे पुढचं तुम्ही आता मी करून घेतो मित्रांनो लगेचच। तर बघू शकता मित्रांनो मी सगळं ना ॲड केलेलं आहे, बीट सगळं ॲड करून घेतलेलं आहे। तर आता तुम्हाला इथे प्रत्येक बीटला एक स्प्लिट केल्यानंतर ना आता प्रत्येक लेअरवरती एक वेगळी फोटो लावायचे। त्यासाठी दुसऱ्या लेअरवरती येऊन ते खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक करून दुसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। असं करत करत व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ना आता मी ॲनिमेशन्स कुठले ॲनिमेशन्स ॲड करायचे सांगतो। पहिले लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे इनमध्ये आल्यानंतर ना रॉक व्हर्टिकली नावाचं एक साईड स्लाईड नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल। तो ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर 3 नंबरच्या लेअरवरती येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे। 2 सेकंडच्या लेअरवरती येऊन रेक्टँगल आउट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल। तो ॲड करून घ्यायचा। 2 नंबरलाच भेटेल मित्रांनो। त्यानंतर ना 2 सेकंड 15 फ्रेमवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून 3 सेकंडवरती सुद्धा रॉक व्हर्टिकली 3 सेकंड 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून 4 सेकंड 10 फ्रेमच्या लेअरवरती रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करून 5 सेकंडच्या लेअरवरती रॉक व्हर्टिकली 5 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती अनफोल्ड। त्यानंतर ना
6 सेकंडच्या लेअरवरती येऊन क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. त्यानंतरनं ते 7 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन साईड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतरनं पुढच्या 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून 11 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करून आता 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली. 12 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली. त्यानंतर आता 15 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली. 15 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करून 17 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर 18 सेकंडच्या लास्टच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आता ॲनिमेशनचं आहे ते ॲड होऊन जाईल. त्यानंतर आता ते यायचे 12 सेकंद 15 फ्रेमच्या इथे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन फ्लॅश नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना तो ॲड करून याची लेंथ आहे ना 0.1 सेकंड ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. इथे ओपनिंग अँड क्लोजिंग. तर इथे आल्यानंतर हेक्झोनल स्पॉट नावाचा एक इफेक्ट आहे बघायला भेटेल 1 नंबरला. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची लेंथ आहे ना ही आपल्याला 6 सेकंडची जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत ठेवायची अशा प्रकारे. त्यानंतर आता बॉडी इफेक्ट्सवरती यायचं. 6 सेकंडच्या बीटवरती येऊन 6 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती येऊन ते स्ट्रोकमध्ये जायचे. स्ट्रोकमध्ये आल्यानंतर 2 नंबरला आपल्याला इलेक्ट्रिक बर्न नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. त्यानंतर ते स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून प्रोमध्ये यायचं. प्रोमध्ये आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला पिनक ब्लिंकर्स नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. पिंक ब्लिंकर्स तो आपल्याला आहे ना इथे बघायला भेटेल लाईट इफेक्ट्समध्ये. लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचे. ओके, इथे बघायला भेटेल पिंक ब्लिंकर्स. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा तिथपर्यंतच ॲड करायचं. मग आपण 6 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड केलं तर ना तिथपर्यंतच. त्यानंतर आता याला इलेक्ट्रिक बर्नच्या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ओव्हरलीवरती सेट करायचे. तर मी आता ओव्हरली दाखवणार आहे ॲड करून. तर ते थोड्या उशिरानं दाखवतो मित्रांनो. आता 8 सेकंडच्या बरोबर म्हणजे 8 सेकंडचं जे 0 चालू होतं ना तिथे येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून 1 नंबरला आपल्याला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा जो इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर 10 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून क्लोनमध्ये आल्यानंतर ते 2 नंबरची जी लाईन आहे ना या 2 नंबरच्या लाईनीमध्ये 3 नंबरला आपल्याला वर्टेक्स डिसॉल्व नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. यालासुद्धा ऑब्जेक्टवरती क्लिक करून ओव्हरलीवरती सेट करायची. तर मी ओव्हरली ॲड करून दाखवणार आहे थोड्यासं. आता 13 सेकंदवरती यायचं बरोबर. त्यानंतर बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून क्लोनमध्ये येऊन ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं पुढे आल्यानंतर 14 सेकंद 10 फ्रेमवरती येऊन त्याला तिथपर्यंत बंद करायचे. त्यानंतर आता आपल्याला आता ओव्हरली ॲड करायची. तर मी आता ओव्हरली ॲड करून दाखवतो. ते इथे 6 सेकंदवरचे बीट आहे ना त्या बीटवरती येऊन ओव्हरलीवरती क्लिक करून ओव्हरलीवरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर याला थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे रिमूव्ह पेज नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर आता इथे जी मेन बीट आहे ना इथली इथे ओव्हरलीवरती येऊन करायचं नाही मित्रांनो. त्याला डिलीट मारतो मी. तर आपल्याला आहे ना ही जी लेअर आहे ना आपली ती ह्या लेअरवरती क्लिक करून ते म्हणजे 8 सेकंडची जी लेअर आहे लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते फ्रीज नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. या फ्रीजवरती आल्यानंतर ते खाली त्याच लेअरवरती खाली स्क्रोल करून ओव्हरलीमध्ये घ्यायचं त्या लेअरला. त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं इकडे घेतल्यानंतर असं स्प्लिट मारून घ्यायचं इथे. त्यानंतर इथे पण स्प्लिट मारून घ्यायचे. तर असं घेतल्यानंतर याला आहे ना आपल्याला रिमूव्ह बिझी करायचं. याला बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर इथे 6 सेकंडच्या बीटवरती एक इथे की फ्रेम द्यायचं आपल्याला. या ओव्हरलीवरती एक की फ्रेम द्यायचे. त्यानंतर
आता इथे पुढच्या बीटवरती एक की फ्रेम द्यायचे, त्यानंतर ना आपली लास्टच्या बीटवरती एक की फ्रेम द्यायचे, त्यानंतर ना ते मधल्या की फ्रेमवरती यायचे, त्यानंतर ना याची साईज आहे ना लहान करून येते खाली न्यायचे याला, त्यानंतर ना ते पहिल्या की फ्रेमवरती येऊन याची साईज लहान करून इकडल्या साईडच्या म्हणजे इकडल्या कोपऱ्यात न्यायचे, त्यानंतर ना इझिली बघू शकता इथे येते. पण आपल्याला आहे ना आता सॉरी मित्रांनो, सॉरी इथे 2 बीट आपल्याला 2 ग्राफ ॲड करायचे आहेत. तर पहिल्या इथे मध्ये ग्राफ ॲड करायचं, मग मध्ये घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर ना आता प्रत्येक ग्राफच्या मध्ये येऊन ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून राऊंडेड इन नावाचं ग्राफ ॲड करून घ्यायचं प्रत्येक ग्राफच्या मध्ये. त्यानंतर ना आता ती ही लेअर बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे पुढच्या म्हणजे 10 सेकंडच्या बीटवरती येऊन ते आपल्याला इथले जे आहे ना 13 सेकंडची जी लेअर आहे आणि ह्याचा पार्ट आपल्याला फ्रीज करायची. या लेअरवरती क्लिक करून फ्रीज नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याला ओव्हरलीमध्ये घ्यायचे. ओव्हरलीमध्ये घेतल्यानंतर ना असं स्क्रोल करून घ्यायचे. स्क्रोल करून घेतल्यानंतर ना इथे आहे ना बरोबर 10 सेकंडच्या बीटवरती येऊन याचा एक्स्ट्रा पार्ट आहे ना तो इकडला डिलीट मारून आता इथे मी बीट ॲड करायला सांगतो कुठे कुठे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर त्याआधी आपल्याला ना इथे खाली स्क्रोल करून रिमूव्ह बीज नावाचा ऑप्शन आहे ना, इथे ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं फोटोचा. त्यानंतर ना आता ते पहिल्यांदा आहे ना पहिल्या बीटवरती येऊन या लेअरला असं खाली घ्यायचं. त्यानंतर ना दुसऱ्या बीटवरती येऊन थोडं वरी घ्यायचं असं. त्यानंतर ना तिसऱ्या बीटवरती आपल्याला इकडच्या खालच्या कोपऱ्यात घ्यायचे. त्यानंतर ना चौथ्या ते की फ्रेमला आहे ना वरच्या कोपऱ्यात घेऊन ते लास्टच्या की फ्रेमवरती आपल्याला कसा आहे तसा ना फोटो म्हणजे सेट करून घ्यायचे. तर इझिली ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना आता इथे मध्ये येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन इथे वर्टेक्स डिसॉल्व नावाचं मी सांगितलेलं मग ॲड करायला ऑब्जेक्टवरती क्लिक करून आता ओव्हरलीवरती सेट करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. तर अशा प्रकारे आता लास्टचं पण करून घ्यायचं तुम्ही. तर असं केल्यानंतर इझिली आपला हा व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते वरच्या कोपऱ्यात एक एक्सपर्ट नावाचा ऑप्शन म्हणजे एक्सपर्टचा एक नाही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जो तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.